बघा, एक व्यक्ती एक वस्तू 32% नफ्याने विकतो. जर वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली आणि विक्री किंमत 30 ठेवली तर मिळणारा नफा किती असेल असा प्रश्न. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवे, आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याही पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. हा असा सार आहे. हे सगळं कशासाठी सर? तर माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. हा प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. एक व्यक्ती एक वस्तू 32% नफ्याने विकतो. जर वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली आणि विक्री किंमत 30 ठेवली तर मिळणारा नफा किती असेल असा प्रश्न. आता एका वस्तूची मूळ किंमत, म्हणजे त्या वस्तूची म्हणा, एका वस्तूची मूळ किंमत उदाहरणार्थ 100 रुपये आहे असं गृहीत धरू. पहिल्या वाक्यामध्ये गणित म्हणते एक व्यक्ती एक वस्तू 32% नफ्याने विकतो. मग 32% नफ्याने इथं पहिल्या प्रकरणात विक्री दर्शवली. 32% नफ्यानं विकतो याचा अर्थ त्या वस्तूची विक्री किंमत काय बाबा? 32% नफा ऍड करतात. हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. एक व्यक्ती एक वस्तू 32% नफ्यानं विकतो. वस्तूची मूळ किंमत 100 गृहीत धरली. तो व्यक्ती ती वस्तू 32% नफ्यानं विकत आहे. विक्री किंमत किती? हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. आता 100चे 32% 32च होतात. वाटलं 100 गुणिला 32%ची व्यवहारी अपूर्णांकात मांडणी 32/100 अशी केली जाते. 32% म्हणजे काय? 100चे 32% म्हणजेच 32 रुपये. मग आता हे 32 रुपये. विक्री किंमत किती? तर 100 मूळ किंमत अधिक नफा 32 रुपये, 132 रुपये ही आहे विक्री. लक्ष द्या, 32% नफ्यानं. लक्ष द्या. आता गणित काय म्हणते पुढं? दुसरं प्रकरण, वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली. दुसऱ्या व्यवहारात वस्तूची मूळ किंमत, लेकरांनो लक्ष द्या, वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली. लक्ष द्या. म्हणजे वस्तूची आता मूळ किंमत, नवीन मूळ किंमत काय बाबा हा प्रश्न. नवीन मूळ किंमत काय हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. पूर्वीची किंमत 100 होती. आता त्या वस्तूची किंमत किती टक्क्यानं वाढवली? 20%. मूळ किमतीच्या 20% किंमत वाढवली. म्हणून मूळ किंमत 100, मूळ किमतीच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह, 20% किंमत वाढवली. 20% व्यवहारी अपूर्णांकात 20/100 असे मांडतो आम्ही. इथं सुद्धा 100ला 100 गायब, म्हणजे 100 अधिक हे कंसामध्ये उरलेले 20, 120 रुपये काय? तर ही नवीन मूळ किंमत. गोष्टी लक्षात घ्या. आता गणितानं केलेला काही नागमोडी वळणाचा किंवा फेरबदल असा की गणित म्हणते की वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली आणि विक्री किंमत 30 ठेवली. विक्री किंमत हीच ठेवायची. वस्तूची मूळ किंमत 20% वाढवायची. ही वाढलेली मूळ किंमत. विक्री किंमत 30 ठेवायची, म्हणजे ही विक्री किंमत 132. तेव्हा अशा प्रकरणात मिळणारा नफा किती असेल? आता इथं तुमच्या प्रश्नात प्रत्यक्ष नफा विचारला किंवा नफ्याची टक्केवारी विचारली हा प्रश्न मला पडला. वस्तूची मूळ किंमत 20% वाढवली. ही वाढवून आलेली नवीन मूळ किंमत 120 इथं मांडा, 120 रुपये, आणि विक्री किंमत 30 ठेवली. ही पूर्वी जी होती ती. ही विक्री किंमत इथं का मांडायची? लेकरांनो लक्ष द्या.
तर विक्री वजा खरेदी म्हणजे काय असते हो? नफा. हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. मग ही वजाबाकी जेव्हा आम्ही करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर 12 रुपये काय? तर हा नफा असेल मित्रांनो, लक्ष द्या. मग आता प्रत्यक्ष जर नफा विचारला असेल तर त्याचं उत्तर 12 रुपये, किंवा तुम्हाला जर नफ्याची टक्केवारी विचारली असेल तर प्रत्यक्ष होणारा नफा याला गुणिला 100 आणि भागीला खरेदी असते. आता ही खरेदी आहे नवीन खरेदी 120. वस्तूची मूळ किंमत 20% वाढवलेली आहे. हा केलेला बदल, हे अवधान, हे प्रेझेंटेशन इज मोर इम्पॉर्टंट वेन वी वॉन्ट टू अचीव एनीबडी गोल, विक्ट्री, सक्सेस बाय द एज्युकेशन इन कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. लक्ष द्या. आता ही नवीन मूळ किंमत किती हो? 120. प्रत्यक्ष नफा याला गुणिला 100 आणि भागीला असते लेकरांनो खरेदी. मात्र कोणती? तर ही नवीन खरेदी 20% वाढवून. आता हा भाग जातो 12 गुणिला 10 120 आणि 10 गुणिला 10 100. तुम्हाला जर नफ्याची टक्केवारी विचारली असेल तर ही नफ्याची टक्केवारी किती हो? त्याचं उत्तर 10%. प्रत्यक्ष नफा विचारला असेल त्याचं उत्तर 12 रुपये. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल मित्रांनो, अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. गोष्ट तुमच्या हिताची, एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी तुम्हाला कुठल्याच पुस्तकाची अजिबात गरज पडणार नाही. ओके. वस्तूची खरेदी किंमत काढणे किंवा शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.